मुश्रीफ साहेब ते 2100 कवा द्यायचं द्या, कमी करू नका एवढं करा. आयुर्वेदिक आलं आणि तिकडे योगा 3 कॉलेज झाले. आता बॅकलॉग कागलचा संपलाय असं जाहीर करा. म्हणजे आता कागलमध्ये काय नेणार नाही असं जाहीर करा. आणि कोल्हापूरमध्ये अजून जे जे करता येईल, एक डेंटल राईट आहे. आणि म्हणून दोन्ही मंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचं कुठं पत्र आलं, मुश्रीफ साहेब आम्ही तिघंच आहे काँग्रेसवाले, आमचं कुठं पत्र आलं तर आपण त्याचा विचार करावा दोन्ही मंत्र्यांनी, अशी विनंती करतो. सार्वजनिक विषय लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद झाले आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची, आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. आणि ह्यात तर काय निघालं इकडे तिकडे थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाही. बाप माझ्या भगिनीला सगळ्या पडल्या. आणि या निवडणुकीनंतर आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळाली आणि जिल्ह्याची मातृसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, गोकुळ असेल, हे आपल्या जिल्ह्याच्या मातृसंस्था आहेत, ज्या लाखो हजारो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या या संस्था आहेत. या जिल्ह्याचं अर्थकारण विशेषतः या 2 संस्थांच्यावर चालतं. आणि म्हणून जिल्हा दूध संघाच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारे आदरणीय मुश्रीफ साहेब, आंबेडकर साहेब, आदरणीय महाराज यांचा सत्कार करण्याचं नियोजन आज या ठिकाणी केलं. आणि सर्व मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद आहेत. मग अशी मी बोलताना मागे राहिला असेल, मला वाटते समोर बसलेले बंधू आणि लाडक्या बहिणी, मुश्रीफ साहेब ते 2100 कवा द्यायचं द्या, कमी करू नका एवढं करा. डोंगळे साहेबांनी विषय काढला. जमलेले सर्वच पत्रकार मित्र आणि जमलेले गोकुळवर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी विकासामध्ये त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी केलेले आहेत. आता सुद्धा 1000 बेडचं हॉस्पिटल शेंडा पार्कला त्या ठिकाणी होतंय. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. कागलमध्ये मला वाटतं बापू सांगायला कुठलं कॉलेज आलंय, आयुर्वेदिक आलं आणि तिकडे योगा 3 कॉलेज झाले. आता बॅकलॉग कागलचा संपलाय असं जाहीर करा. म्हणजे आता कागलमध्ये काय नेणार नाही असं जाहीर करा. आणि कोल्हापूरमध्ये अजून जे जे करता येईल, एक डेंटल राईट आहे ते कोल्हापूर शहरात करायचं. शेंडा पार्कला जागा आहेत, कागलमध्ये एवढी जागा मिळणार नाही. जाणं येणं विद्यार्थ्यांना त्रासच आहे. आमची विनंती आहे की चांगला आहे जो मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो शेवटी पहिला आपल्या मतदारसंघाचा विचार करणार, यामध्ये दुमत नाही. परंतु आता आयुर्वेदिक, योगा सगळे कॉलेजेस आता कागलमध्ये झालेले आहेत. डेंटल कॉलेज जर कोल्हापुरात काढता आलं तर या ठिकाणी काढावं अशी मुश्रीफ साहेबांना आमची विनंती असणार आहे. कारण की शेवटी सत्तेच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही काय देतो हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा. सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठी करतो, कशा पद्धतीने करतो हे भविष्यकाळात या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून आम्हा दोघा मंत्र्यांच्याकडून अपेक्षा उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये चांगल्या कामासाठी प्रकाशरावना देखील मगाशी उल्लेख झाल्यापासून राधानगरी बुदरगडला कधीच मंत्रिपद त्या ठिकाणी मिळालं नव्हतं, ते एका तरुण सहकार्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि सार्वजनिक आरोग्यासारखं एक महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील पूर्वी प्रकाशराव मिरजेला सगळे उपचाराला जायचे, परंतु आता सगळा तो टापू आता कोल्हापूरला आपल्याकडे. कोल्हापूरला आरोग्यामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात माझी आपल्याला विनंती आहे, आता विमान सेवा चालू झालेली आहे, मेडिकल टुरिझमच्या बाबतीत कोल्हापूरला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का? एखादा प्रकल्प मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आज विदेशातून परदेशातून अनेक लोक आज वैद्यकीय उपचार घ्यायला
या राज्यामध्ये येतात, विशेष करून मुंबईमध्ये येतात, ते आपल्याला कोल्हापूरमध्ये आणता येतील का? अशी एखादी बैठक आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर या कोल्हापूरमध्ये आज चांगले उपचार देणारे डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत। या व्यवस्थेचा फायदा जगभर देशभर आपल्याला जर करता आला तर तुमच्या माध्यमातून तो व्हावा अशी साधारणपणे आमची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे। आदरणीय महाराज खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करतात। दिल्लीमधून जेवढा जास्त निधी या कोल्हापूर जिल्ह्याला आणता येईल हा प्रयत्न त्यांचा प्रामाणिकपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून दोन्ही मंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचं कुठं पत्र आलं, मुश्रीफ साहेब, आम्ही तिघच आहोत काँग्रेसवाले, आमचं कुठं पत्र आलं तर आपण त्याचा विचार करावा दोन्ही मंत्र्यांनी, अशी विनंती करतो। सार्वजनिक विषय या जिल्ह्याला शेवटी मी म्हटलं तसं निवडणुका झालेल्या आहे। आता पुढच्या 5 वर्षात आम्ही सगळी मंडळी या जिल्ह्यासाठी काय करतो, सामान्य माणसांसाठी काय करतो, हा सामान्य माणूस या ठिकाणी बघणार आहे। आणि म्हणून या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन देणं, या जिल्ह्याला पुढे घेऊन जाणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। त्याच पद्धतीनं गोकुळच्या दूध उत्पादकाला न्याय देणं ही आम्हा सगळ्यांची येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी जबाबदारी असणार आहे। आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू असा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो। सहलीला सगळे फॉरेनला या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर निघाले, त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत। डोंगरे साहेब का जाणार नाहीत मला माहित नाही, तुम्ही जाणार नाही फॉरेनला। मी आबाजींना म्हटलं ते विधान परिषदच्या आमदारकीचं काय ठरलं, काय चाललंय का म्हणून हिने मागं राहिलेत माहित नाही। त्यामुळे ती कोर्टातनं केस आता थांबली ना, त्यावेळी दौरा तुम्ही जर केला। विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु आज सगळीच मंडळी, आमचे सगळे संचालक मंडळ, प्रत्येक जण प्रामाणिकपणे गोकुळला योगदान कसं देता येईल, गोकुळचे 4 पैसे कसे वाचवता येतील आणि दूध उत्पादकाला 4 पैसे कसे देता येतील हा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आपणही त्या प्रयत्नाला या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळात सहकार्य करावं। आणि जुवेकर साहेबांचं स्वप्न होतं की गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा, त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। एवढी स्मृतीनिमित्त, त्यांच्या पुण्यतिथीने या ठिकाणी स्मृतीनिमित्त मी या ठिकाणी वक्तव्य करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराज। तर बंटी पाटलांनी चिमटा काढल्यामुळं थोडं त्या विषयावर मी बोलणार आहे। भगिनींना माहिती आहे आपल्याला, अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, जाहीरनाम्याची पूर्तता होत असते। आणि आमच्या नेते मंडळीने राज्याचे आताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद झाले। आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे। आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत। आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का रे, 1500चा हप्ता आलेला आहे। विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज्य महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला व्यक्तीला देतील। त्यानंतर सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत। महिलांना 50% ST सवलत चालू आहे। माझ्या लाडक्या भवनात 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना। आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला, 5 वर्षात करायची आहे ना। ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे, 5 वर्षाचा जाहीरनामा आहे। ठीक आहे, विरोधात भाग सोडून त्यांनी विषय काढला म्हणून। आता आमची पहिलीच GR मध्ये अट होती की 2.5 लाख उत्पन्नाच्या
वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही. मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली, सरसकट चालू केलं. मला तुम्हीच बघितलं सांगा की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी एवढं 2 अटी आमच्या आला आहे, ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत. सगळं टाटा बिर्लाच्या घरात एका महिन्यानं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय? तुम्ही सांगा, द्यायचं देऊया आपण. अडाणीच्या घरात एखाद्या महिन्यानं कुणी केला, करणार नाही, ते केलं तर द्यायचं काय? आणि ह्यातनं काय निघालं इकडे तिकडे थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाही. बाप माझ्या भगिनीला सगळ्या हे कळ काढलं पण मला वाटतं. ठीक आहे, या गोकुळ आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. उद्या चेअरमन साहेब सोडून सगळे प्रदेशात जात आहेत. चेअरमन जे इथं का राहत आहेत ते कुठं आम्हाला कळलेलं नाही. अभ्यास दौरा करणार आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सुखरूपपणानं तरी परदेशातून आपल्या देशात यावं आणि पुन्हा ही गोकुळची धुरा देशात अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे काही शिक्षण आणायचं तिथनं ते सगळं त्यांनी घेऊन यावं. आता फक्त एक कमतरता अजून आणून राहिलेली आहे, IVF. त्यामध्ये काही तुम्ही चांगलं काम केलेलं नाही. कारण पूर्वी म्हशी घ्यायला लोक नाराज असे, ते काय म्हणजे गाभरच जात नाही साहेब या मुरा मेसाला. किती त्यांना कन्व्हिन्स केलं आम्ही